हॅलो फ्रेंड्स, मी पंकज. माझ्या यूट्यूब चॅनल पंकज ऑन एअर वर आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण परत एकदा कुठेतरी भटकंती होत आहे. तर ती भटकंती आज आपण येवला येथे करणार आहोत. येवल्याला आपण मुक्त भूमी येथे जाणार आहोत. ह्या वेळेस मी एकटा नाही येत, माझ्या सोबत आहे माझ्या घरातले मेंबर्स. तर सर्वांचं मी इंट्रोडक्शन करतो. ह्या वेळेस आमचे दाजी आहेत, बहीण आहे माझी, आणि हा माझा भाचा आयांश आणि माझा भाऊ प्रकाश. गेल्या वेळेस होता आपल्या सोबत. परत एकदा आपण पुन्हा निघतोय एका ट्रिपकडे. चला मग निघूया आपण रस्त्याच्या दिशेने येवल्याकडे. चला मित्रांनो, आपण निघत आहोत येवल्याच्या दिशेने. हा आहे छत्रपती संभाजीनगर महामार्ग, जो विंचूर पासून हा चालू होतो माझ्या गावापासून. तर येवला इथून आपल्याला 27 ते 30 किलोमीटर अंतर पडतं मुक्तभूमी जाण्यासाठी. रस्ता चांगला आहे. तर मित्रांनो, मी इथं पोचलो आहे येवल्याला. येवल्याला मी मुक्तभूमी येथे पोचलो आहोत आणि आपण बघू शकतात हा जो परिसर आहे मुक्तभूमीचा, जो बघण्यासाठी आकर्षक ठरतोय, लोभनीय ठरतोय. तर मित्रांनो, वरती जाऊयात बुद्ध विहारात, जिथं भगवान बुद्धांची मूर्ती आहे. तिथं तिचं दर्शन घेऊया आणि वरती जाऊन अजून बघूया काय काय आतमध्ये बघायसारखं. चला. चला मित्रांनो, आपण वर जाऊयात. वर जाऊन बघू काय काय वरती बुद्ध मूर्तीची प्रतिमा आहे, तिचं आपण दर्शन घेऊ. आणि खाली मेडिटेशन हॉल आहे, मला इथं आत्ता कळाली माहिती. आणि बाकी काम पण चालू आहे. मित्रांनो, बुद्ध प्रतिमेचं दर्शन झालेलं आहे आणि माझ्यासोबत असलेले माझे फॅमिली मेंबर्स यांनी पण बुद्ध प्रतिमेचं दर्शन घेतलं. आयु आयु पंचांग प्रणाम केला आपण. कोण आहे? कोण आहे? मूर्ती कोणाची? हा. तर मित्रांनो, इथलं वातावरण एकदम प्रसन्न आणि शांत आहे आणि मनाला एक असं शांती, पीसफुल वाटतं. हे असं वातावरण बऱ्यापैकी काम झालेलं आहे. हे समोर पण एक वास्तू बनते, याबद्दल अजून मी माहिती घेतोय नेमकं काय बनतंय काय नाही. पण अशा पद्धतीनं हे पूर्ण बुद्ध विहाराची एक बनावट खूप चांगल्या पद्धतीनं झालेली आहे. चला मित्रांनो, दर्शन तर झालंय, खाली उतरूयात आणि अवतीभोवतीचा परिसर एक्सप्लोर करू, पाहूयात काय काय. चला आयु, बघायला जाऊ आपण खाली. इकडं तर बघ, इकडं बघ. चालायचा खाली? हो. चला मित्रांनो, आपण
बुद्धविहाराच्या खाली अंडरग्राउंड असलेलं जे मेडिटेशन हॉल बनवलंय वाटतं त्या, तर हा एक रस्ता जातो असा आतमध्ये जाण्यासाठी. तर जाऊया आपण. मित्रांनो, आपण आतमध्ये आल्यावर बाबासाहेबांची तर प्रतिमा दिसते. तर इथं खाली लिहिलं आहे प्रतिमेच्या खाली, येवले येथे 13 ऑक्टोबर 1935 रोजी धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा बाबासाहेबांनी ह्या येवले येथील जागेवर केली होती. त्यालाच इथं मुक्तभूमी म्हणून नाव प्रचलन झालंय. तसंच बाबासाहेबांच्या आयुष्यावर महत्वाचे घडले जे पण क्षण आहे, तर इथं भिंतींवर कोरीव असं शिल्प किंवा आपण एक प्रतिमा म्हणून जे बनवलंय, ही प्रतिमा आपण जर बघितली तर ही काळाराम मंदिर येथे झालेल्या सत्याग्रहाविषयीची, तसं अनेक अशा महत्वाच्या आपल्याला दिसत आहे ज्या घडलेल्या ऐतिहासिक घटना आहे बाबासाहेबांच्या. हा बाबासाहेबांचा असलेला बडोदा संस्थांमध्ये काम करत असतानाचा हा त्यांच्या आयुष्यातला हा क्षण. आणि बाबासाहेबांनी त्यांनी मानलेले त्यांचे हे गुरु बुद्ध, शाहू फुले, सावित्री माई, संत कबीर यांच्या प्रतिमा आहे. तसंच त्यांना बुद्ध चरित्र दिलं होतं, ते मॅट्रिक पास झाले होते त्याविषयीच हे एक आहे. आणि अशा बऱ्याच गोष्टी ज्या अशा ऐतिहासिक गोष्टी घडलेल्या आहे मागासवर्गीयांच्या बाबतीत, दलितांच्या बाबतीत इथं दाखवलेल्या आहे. बऱ्याच गोष्टी आपल्याला ह्या इथं बघायला मिळतात. ह्या खालच्या हॉलमध्ये बुद्धविहाराच्या खाली जो हॉल आहे, आणि परत पुन्हा एकदा बाबासाहेबांचे असलेली हे वैचारिक गुरु त्यांची तर पार्श्वभूमी आपल्याला पाहायला मिळते. आणि हे जर प्रतिमा पाहिली आपण, तर ही प्रतिमा आपण बघितली तर मनुस्मृतीचं दहन करतानाच आहे. आणि हे महाडचं 14 तळ जिथं पाण्यासाठी सत्याग्रह केला. आणि पुन्हा एकदा आपण तिथंच येतो जिथं बाबासाहेबांनी येवला येथे धर्मांतराची घोषणा केली, त्याची भव्य अशी प्रतिमा पाहायला मिळते. चला आपण अजून आजूबाजूचा परिसर एक्सप्लोर करू, काय काय बाहेर अजून पाहायला मिळते. आतमध्ये पूर्ण परिसर आपण एक्सप्लोर करतोय. असा भव्य हा हॉल इथं बनवण्यात आलाय. मित्रांनो, बुद्धविहाराच्या बाहेर जर आलं तर आजूबाजूचा हा परिसर पूर्ण हिरवळतेनं दाटलेला आहे. झाडं, फुलांची झाडे अशी खूप चांगल्या पद्धतीनं लावण्यात आली. हा जो आपण जर पाहिला तर हा सम्राट अशोकाच्या जे पण एंट्रन्स असतात सम्राट अशोकाने जे बनवेल, तर त्याच्याच एक प्रतिकृती म्हणून इथं हे प्रवेश गेट लावण्यात आले. सम्राट अशोकाच्या जे शिलांमध्ये आढळतात ते चित्र ते या बुद्धविहाराला स्वरूप देण्यात आले. तर असं एक्सप्लोर करायसारखं इथं खूप चांगली शांतता आणि बघण्यासारखं आणि शांत वाटते, पीसफुल आहे आणि प्रसन्न वाटते इकडे येऊन. तर चला पुढे जाऊयात. पूर्ण असं एक सर्कल राऊंड होतो हा, आपण चालत चालत एक्सप्लोर करू शकतो इथं जागा. तर चला पाहूयात. पूर्ण एक राऊंड होतो हा जो अवतीभोवती हा जो डांबरी रस्ता बनवलाय आणि खूप चांगलं वाटतंय बघताना आणि चालताना. हे लोक मागच राहून गेले, मी पुढं पुढं बोलता बोलता येऊन गेलो. मित्रांनो, बाहेर आल्यावर आपल्याला अशी बाबासाहेबांची भव्य अशी मूर्ती पाहायला मिळते, इथे स्टॅच्यू म्हणून तिचं अनावरण करण्यात आले. बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी धर्मांतराची घोषणा केली होती ऐतिहासिक, या ठिकाणी हा स्तंभ उभारण्यात आला आहे, आपण बघू शकता. त्याच्यावर माहिती पण लिहिली. 13 ऑक्टोबर 1935 ह्याच ठिकाणी बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली होती. मुक्तभूमी परिसर आणि स्मारक पाहून झाल्यावर एक सेल्फी तो बनत आहे. अशा पद्धतीनं मित्रांनो मुक्तभूमी येवला येथे आपण आलो
बाबासाहेबांची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे इथं. ही माझ्या मागं आहे स्मृती स्तंभ म्हणू शकतो, जिथं बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली होती ह्याच ठिकाणी. आणि एक्सप्लोर करता करता आपण हे माग बुद्ध विहार आहे, तिथं बाबासाहेबांचा पुतळा आहे, दिसतानाच एंट्रन्सला राहतो. ह्या इथे हे जे आहे इथं काहीतरी अजून बनतंय, अर्धवट काम आहे अजून. इथल्या माहिती फलकांवर दिसतंय. आणि इथं मोठे असं मैदान लाभलेलं आहे. 13 ऑक्टोबरला इथं हजारोच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी येतात आणि मोठा कार्यक्रम असतो. धर्मांतराचा एक सोहळा असतो घोषणेचा, तेव्हा मोठ्या प्रमाणात अनुयायी येतात आणि ह्या जागेचं खूप ऐतिहासिक महत्व आहे. तर चला